नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आणि तुमच्या आणि माझ्या नव्हे, आज जो नरेंद्र होती ते प्राईम मिनिस्टर आहे, चहावाला ज्याच्या संविधानानं आज त्या खुर्चीवर बसलाय, किंवा एक रिक्षावाला ज्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय, एवढा चमत्कार ज्याच्या संविधानात झालाय, ते महामानव विश्वरत्न या देशाचे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माझ्याबरोबर उपस्थित असणारे भदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीरजी आणि त्यांचा संपूर्ण भिक्षू संघ यांना मी वंदन करतो. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले आमच्या रिपब्लिक सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुशील सूर्यवंशीजी, त्याचबरोबर समाजातले विचारवंत दसवाडीकर, तसंच आमच्या युवकांचे अध्यक्ष, आमचे तुम्हा सर्वांच्या ओळखीचे आणि सतत या सर्व तरुणांबरोबर संपर्कात होते. मला माहिती आहे की त्यांनी या इथं हा संपूर्ण समाजामध्ये एकत्रितपणा पहिल्यांदा पाहिला आणि मला सांगितलं की आनंदराजी अत्यंत जोरात या इथं जे शहीद आमचे वाकोडे दादा, जे खरं म्हणजे रिपब्लिक सेनेची एक जिद्दा होती, तोफ होती, त्या गेल्यानंतर या इथं एक प्रकारचं थोडंसं एक पोकळी निर्माण झाली होती. परंतु आता ही तरुण ते भैया बालेराव असतील किंवा आमचे युवाचे अध्यक्ष आमचे किरण भाऊ, त्याचबरोबर या इथं शहीद झाले. पण दुर्दैवानं या दोन्ही शहीदांना अजूनही या सरकारनं न्याय दिला नाही. अजूनही हे दोघंही न्याय मागतायत आणि म्हणून आज मला आनंद वाटतो की या तरुणांनी, ज्या तरुणांना विजयदादांनी घडवलं, ती मंडळी आज एकत्र येऊन खऱ्या अर्थानं आज या संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये परत एकदा आंबेडकरी चळवळ गतिमान करतायत. त्याबद्दल बराच वेळ झालाय, मी सर्वांची नावं घेत नाही, परंतु या सर्व तरुणांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. त्याचबरोबर आजचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, उपवर्गीकरणाचा. आपल्याला असं वाटत असेल उपवर्गीकरण झालं तर काय बिघडणार आहे, उपवर्गीकरण झालं तर तुमची पुढची एक पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. कारण उद्या उपवर्गीकरण झालं आणि जर अनुसूचित जाती मधल्या जागा भरायची जेव्हा वेळ येईल, तेव्हा तुमची मंडळी तिथे आधीच असतील आणि त्यामुळे रोस्टर आणि बिंदू नामावलीनं तुम्हाला कमीत कमी 15-20 वर्षानंतर तुमचा नंबर लागेल, त्याच्या आधी लागणार नाही परिस्थिती आहे. आज सरकारला असं वाटतंय की आंबेडकरी समाज फार पुढे चाललेला आहे आणि याचे पाय खेचायला पाहिजेत. आणि त्यामुळं या सरकारनं पहिल्यांदा भीमा कोरेगाववरती जेव्हा 2018 तुमच्यावरती हल्ला केला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की यांच्यावरती उघड हल्ला करून काही उपयोग नाही. अरे अख्खा महाराष्ट्र तुम्ही बंद केलात, मुंबईतून एकही इंटरनॅशनल विमान उडालं नाही. जगभर या सरकारची नाचक्की झाली. मुंबईमध्ये झालं काय, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून या सर्वांनी आता कपटकार रस्त्याला करून तुमचे पाय छाटण्याचा प्रयत्न करतात, तुमचं आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यासाठी हे उपवर्गीकरणाचं नाटक त्यांच्याकडे असणाऱ्या काही दलाल लोकांना हाताशी घेऊन केलेलं आहे. मला आश्चर्य वाटतंय की या इथं तुम्ही एकाच जमातीला का जोडतात. अरे आमच्या मधले पण काही आहेत ना त्यांच्या बरोबर, विसरलात का? उपवर्गीकरणाला पाठिंबा देणारे ते पण तसलेच आहेत ना. काय हो,
मग एका जमातीला का आपण शिवाय द्यायचे? आज कितीतरी मातक समाजातली लोक खरं म्हणजे आमच्या बरोबर आहेत की म्हणून आताच लक्ष्मण शिंदे बोलले, अनेक लोकांनी आज बौद्ध धर्म मातक समाजाचा घेतलेला आहे. लाखोच्या वरती आज मातक समाज बौद्ध झालेला आहे. भारतीय बौद्ध महासभेमध्ये कितीतरी या मातक समाजातल्या आहेत. त्यामुळं एखाद्या समाजाला जोडू नका. प्रत्येक समाजामध्ये अशी काही विकाऊ टाकाऊ लोक असतात, त्यांना हाताशी घेऊन हे षडयंत्र केलं जातं. त्यामुळेच माझं आपल्या सर्वांना सांगणं होतं, मी या संपूर्ण संयोजन समितीला सांगितलं, अख्खा मातंग समाज हा वाईट नाही आहे, ते आपले भाऊ आहेत. आज 58% लोकांना घेऊन आपण हा मोर्चा काढणार आहोत मुंबईला. त्याच्यामध्ये आमचे चर्मकार बांधव असतील, त्यांच्या 141 जाती एकत्र आलेल्या आहेत या मोर्चासाठी. त्याचबरोबर ढोर समाजाचे अनेक आणि इतर अनेक समाजाचे लोक, मग ते पारसी आहेत, मेहतर आहेत, अनेक मेघवाल समाजाचे अनेक लोक आज आपल्या बरोबर आलेले आहेत. आणि सर्वांचं म्हणणं, आम्हाला हे उपवर्गीकरण नको आहे, पण सरकार मुद्दाम करत पाहत आहे, कारण त्यांना इतर समाजामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण तुमच्या समाजामध्ये आहे. कारण तुमचा समाज ज्या पद्धतीने प्रगती करतोय, IAS, IPS, IRS, डॉक्टर, इंजिनियर ज्या पद्धतीने होत आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शिकलेला समाज ही आज बौद्ध समाजाची खऱ्या अर्थाने ओळख झालेली आहे. मी पाहतो तिथं काही लोक बाटल्या फेकतायत. मला सांगावंसं वाटतं, 100 वर्षापूर्वी आपल्या समाजाला पाणी मिळत नव्हतं, तेव्हा बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळावर पाण्यासाठी सत्याग्रह केला. आणि आज माझ्या माता भगिनी बाटली मधून पाणी पितात. केवढा मोठा चमत्कार बाबासाहेबांनी केलाय. आणि या 20 मार्चला त्या चमत्काराला 100 वर्ष होत आहेत. मार्चच्या 14 तळाला माझं सर्व सांगणं आहे की त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण लाखोच्या संख्येने या आणि आपल्या पूर्वजांनी जो इतिहास केलेला त्या इतिहासाची आठवण आपण नेहमी स्मरण करूया, जेणेकरून की हे स्मरण केल्यामुळं त्या इतिहासातून नवी स्फुल्लिंग मिळतं, एक नवा इतिहास घडवण्याची उमेद तयार होते. तेव्हा मुद्दा आहे की आज जे उपवर्गीकरण आहे हे अत्यंत बेकायदेशीर आहे. 2004 साली सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसने अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. त्यांचं म्हणणं असं आहे की हा संपूर्ण शेड्यूल कास्ट हा एक जिन्सी आहे, एक लिंग आहे, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण होऊ शकणार नाही असं चेन्नई समितीचा, म्हणजे चेन्नई त्याच्यामध्ये एक चीफ जस्टिस होते, त्यांनी त्यावेळेस दिलेला निर्णय आहे. मला कळत नाही 2004 ला 5 सुप्रीम कोर्टाचे जजेस जजमेंट देतात आणि त्यानंतर 22 वर्षांनी 20 वर्षांनी असं काय या देशामधून पाणी वाहून जातं की जातीवादी मनुवादी लोक या सत्तेवर येतात आणि मग न्यायाधीश आपला निर्णय सुद्धा बदलतात. आणि उपवर्गीकरण करण्याचा अधिकार जो या बाबासाहेबांनी संविधानामध्ये फक्त राष्ट्रपतीला 341 कलमानुसार दिलेला आहे की कुठच्या जातीला SC मध्ये घ्यायचं, 342 मध्ये कुठच्या जातीला ST मध्ये घ्यायचं, हा अधिकार फक्त महामहिम राष्ट्रपतीला असताना या मंडळींनी, ज्याच्यामध्ये आमचा सुद्धा एक माणूस होता की त्याने असा निर्णय दिला की राज्य सरकारला तो अधिकार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आणि त्याचा उपयोग करून कर्नाटकामध्ये उपवर्गीकरण झालं, पण काही माणसं ही कर्नाटकाच्या उच्च न्यायालयामध्ये गेली आणि ताबडतोब त्या उपवर्गीकरणाला स्टे मिळालेला आहे आणि ते उपवर्गीकरण कर्नाटकामध्ये पेंडिंग आहे. हा सर्व इतिहास माहित असतात. सलामी करतायत परवानी साहेब आपले
भीमसैनिकांच्या सलामी देत आहे उपवर्गीकरणाच्या विरोधात हा भव्य असा महामोर्चा या ठिकाणी निघालेला आहे. आपल्यासोबत मोर्चा सामील झालेले आमचे बौद्धाचार्य इंजिनियर भीमराव हटकर हे सुद्धा सामील झाले. काय सांगतात माध्यमाशी आपण? समोर अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचं सरकार राजकारण करीत आहे. बद्दर समितीचा अहवाल सरकारच्या बंद कुंपामध्ये बंदिस्त आहे आणि इकडं सरकारनं सगळ्या समाजाकडून हरकती मागवल्या. अहवाल देवेंद्र फडणवीसाच्या कपाटात बंद असताना सरकारनं कशाच्या आधारे हरकती मागवल्या आणि अशा पद्धतीच्या हरकती मागून सरकारनं समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या सरकारच्या या राजकारणाच्या निषेधार्थ आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे अनुसूचित जातीचा एक प्रवर्ग आहे त्याच्या तुकडे करण्याची कोणाकडे परवानगी नाही. सुप्रीम कोर्टाच्या महाराष्ट्रामध्ये केवळ मातंग समाजाच्या मतपेटीवर डोळा ठेवून हे फडणवीस सरकार जातीय भावनेने अनुसूचित जातीमध्ये अवैधपणा करून समाजामध्ये फूट पाडित आहे. त्यामुळं आम्ही आता सरकारच्या निषेधार्थ या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहोत आणि हा रस्त्याची लढाई लढून आम्ही देवेंद्र फडणवीस सरकारला जबाब विचारणार आहोत की हे सरकार लॉर्ड बुद्धा टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो. जय भीम. आज भीम सैनिकाच्या वतीनं महामोर्चा निघालेला आहे. बद्दर समितीचा अहवाल रद्द करावा, अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते भीम सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना खवतात तर ते तुमच्या लचका काढल्याशिवाय राहणार नाहीत. ही आंबेडकरवादी जमात आहे आणि SC मधील सर्व 59 जातीचं प्रतिनिधित्व करणारा समाज म्हणजे बौद्ध समाज आहे. आणि ज्यावेळेस आंबेडकरवादी रस्त्यावर उतरतो तर ह्या जातीवाद्या सरकारला कुठलाही निर्णय असो ते भाग पाडतो की हे वापस घेतलाच पाहिजे. आज तुम्ही परभणी शहरात बघत आहात 50,000 आंबेडकरवादी रस्त्यावर उतरलेत आणि सरकारला निर्णय 100% बदलायत लावतात. आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित असलेला भारत निर्माण करण्यासाठी विश्वविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी कायम कटिबद्ध असतात आणि ज्या पद्धतीनं मनुवादी सरकार षडयंत्र करून अनुसूचित जातीमधल्या 59 जातीमध्ये महाराष्ट्रात फूट पाडण्याचा डाव काही लोकांना हाताशी धरून करत आहे. या डावाला उधळून लावण्यासाठीच आज 59 जातीतील अनुसूचित जाती समूहातील सर्व आंबेडकरवादी जनता, परभणीची जनता या मनुवादी सरकारच्या षडयंत्राच्या विरोधात आणि बदर समितीच्या अहवालाच्या विरोधामध्ये जो सादर झाला नाही त्या अहवालाच्याही विरोधात हा भव्य असा परभणीतला धडक महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या धडक महामोर्चाचं नेतृत्व सरसेनापती राजगृहाचे वारसदार मान्य आनंदराज आंबेडकर साहेब करत आहेत आणि पूजनीय भिक्खू संघ करत आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेमध्ये लाखोच्या संख्येने निघालेला हा भीम सैनिकांचा जनसमुदाय आपल्या शिस्तबद्ध पद्धतीनं आपला निषेध नोंदवत आहे की उपवर्गीकरणाला आम्ही कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. मनवादी सरकारचे डाव आम्ही उधळून लावू. ज्या पद्धतीने अॅट्रॉसिटीला कमजोर करण्याचा प्रयत्न करण्याचा डाव आम्ही उधळून लावला तसाच आम्ही आता या वर्गीकरणाचा डावसुद्धा मनवादी सरकारचा उधळून लावण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. ही सरकार आमचा अवकडून करून जे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे. अबकड वर्गीकरण होणारच नाही कारण की सगळे भीम सैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत, लाखोच्या संख्येनं उभे राहिलेले आहेत आणि दोन समाजात तेढ निर्माण करायचं अशा सरकारचा आम्ही इथे धिक्कार करण्यासाठी आलेलो आहोत. भीम सैनिकाच्या वतीने बद्दर समितीचा अहवाल रद्द करण्यात यावा, अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात हा भीम सैनिकांचा भव्य असा मोर्चा निघालेला आहे. आज परभणी शहरामध्ये तमाम बौद्ध अनुयायाच्या वतीनं हा मोर्चा निघालेला आहे. आपल्यासोबत गंगाखेड येथील कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जो बद्दर समितीचा अहवाल आहे तो तात्काळ रद्द करून जे उपवर्गीकरण होत आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही मोर्चामध्ये आज सहभागी झालेलो आहोत. बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या हक्काची या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी जे दिलेलं आहे, परंतु सध्या
वेगवेगळ्या जे भाजपाचं सरकार आहे ते वेगवेगळ्या जातीला विखुरण्याचं काम या ठिकाणी करत आहे. ओबीसी असेल, मराठा समाज असेल, यांना पहिल्यांदा विखुरून सध्या आता उपवर्गीकरणाचा अ ब गटाचा डाव या ठिकाणी भाजपा सरकार करत आहे. या निषेधार्थ परभणी जिल्ह्यामध्ये हा मोर्चा निघालेला आहे. हा मोर्चा निघत असताना सरकारला अशी माझी मागणी आहे की जे उपवर्गीकरण होत आहे ते तात्काळ थांबवून जे बद्दार समितीचा अहवाल आहे तो रद्द झाला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. महाराष्ट्र सरकारनं हां, तुम्ही सुरू करा. हो तर एक मागासवर्गीय जातीमध्ये फूट पाडण्यासाठी म्हणून जातीचं विभक्तीकरण अबकडमध्ये केलेलं आहे आणि हे अन्यायकारक आहे. घटनेधरून नसल्यामुळे हे समितीचा अहवाल रद्द करावा यासाठी म्हणून या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या व पक्षाच्या वतीनं या 58 जातीच्या आरक्षित लोकांच्या वतीनं हा मोर्चा निघालेला आहे. हा मोर्चा कलेक्टर ऑफिसकडे आदरणीय आनंदरावजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जात आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये यासाठी संपूर्ण अनुसूचित जाती जमातीच्या 59 जातीनं आज परभणीमध्ये भव्य असं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मोर्चा जवळपास 25,000 या ठिकाणी मोर्चेकरी आलेले आहेत की हे वर्गीकरण थांबलं पाहिजे, वर्गीकरण होऊ नये, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून प्रचंड असा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मोर्चा शनिवार बाजारातून सुरुवात झालेली आहे मोर्चाची. या ठिकाणी आमचे विद्रोही फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे आदरणीय कनिष्ठ मित्र बिट्टू दातार यांनी ह्या मोर्चेकऱ्यांना ह्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये थंड लस्सी ज्यूसचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात बिट्टू दातार व त्यांचे सर्व सहकारी अतिशय हिरिरीनं त्या ठिकाणी सहभाग नोंदवतात. चांगला कार्यक्रम उपक्रम बिट्टू दातार ते नेहमीच राबवत असतात. अतिशय कडक उन्हामध्ये या मोर्चाची सुरुवात झालेली आहे आणि मोर्चाला कुठंतरी मोर्चेकरांना दिलासा मिळावा म्हणून ह्या ठिकाणी बिट्टू भाऊच्या वतीनं या लस्सीचं या ठिकाणी वाटप होणार आहे. तरी या ठिकाणी आता मोर्चा येणार आहे. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती सरकारला करतो की आरक्षणाचं वर्गीकरण त्यांनी करू नये आणि केलं तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. बदार समितीचा अहवाल तात्काळ फेटाळून ह्या मोर्चाकऱ्यांचं निवेदन त्यांनी स्वीकारावं आणि आरक्षणाचं वर्गीकरण रद्द करावं. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.